प्रिय भक्तांनो, भक्ती म्हणजे काय? किती साधी आणि सोपी सरळ व्याख्या आहे. एकदा पहा, भक्ती जेव्हा अन्नात शिरते तेव्हा तिला प्रसाद म्हणतो आणि भक्ती जेव्हा भुकेत शिरते तेव्हा तिला आपण उपवास म्हणतो. भक्ती जेव्हा पाण्यात शिरते तेव्हा तिला तीर्थ संबोधतात. नक्कीच फक्त एक चित्ताने भक्ती केल्यास माणूस ईश्वरांच्या सानिध्यात जाऊन सुखी होतो, हे अटळ सत्य आहे. मित्रांनो, असेच बाळू मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही प्रत्येक भक्तांकडे शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश प्राप्त होतील. नक्कीच प्रेमळ भक्ता, आज हा संदेश आम्ही खास तुझ्यासाठी पाठवलेला आहे. म्हणून तुझ्याकडे जितकाही किमतीचा नक्कीच वेळ आहे तितका वेळ मात्र तू आजचा हा संदेश नक्कीच ऐक. भगवंतांना आपण घाबरलो नाही तरी देखील चालेल, पण आपण आपल्या कर्मांपासून नेहमी घाबरून राहिलेलं बरं असतं. कारण शिव्या किंवा ओव्या, शाप किंवा आशीर्वाद, निंदा असेल किंवा स्तुती, सुख असतील किंवा दुःख, यापैकी जे तुम्ही दुसऱ्याला देचाल ते न चुकता तुमच्याकडे येणार. हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म म्हणजेच निसर्गाचा नियम आहे व या नियमाला स्वतः भगवंत चुकलेला नाही. म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता, काही करता आले नाही तरी देखील चालेल. दुसऱ्याची मदत जर तुला नक्कीच करायला येत नसेल तर तू ते करू नको, काही हरकत नाही. तू आमची भक्ती कर किंवा नको करू, उपवास तर कर किंवा अगर नको करू, नाम आमचे घे किंवा नको घेऊ, पण एक साधी सोपी सरळ भाषामध्ये तुला सांगून टाकतो, तू चांगले कर्म कर. हे तुझ्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. कारण लक्षात ठेव, जे सध्या तू करत आहे तेच तुझ्या जीवनात उगवत असते. म्हणजे जे आपण पेरत असतो तेच नक्की उगवत असते. जर तू दुःख पेरशील तर दुःखच उगवणार, सुख पेरशील तर सुख उगवणार, यामध्ये थोडी शंका नाही. जे घडतं ते चांगल्यासाठीच. फरक फक्त एवढाच असतो की तो कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी. पण जे काही घडतं तुम्ही त्यामध्ये आनंदी राहा, हे नक्कीच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट आहे. संत तुकाराम महाराजांनी सहज लिहिता लिहिता किती छान गोष्ट लिहून ठेवलेली आहे. एकदा तुम्ही ऐका बर. बोलावे बरे, बोलावे खरे, कोणाच्याही मनावर पाडू नये चरे. थोडक्यात समजणे, थोडक्यात समजावे, शब्दांमुळे दंगल तर शब्दांमुळे मंगळ. शब्दांचे हे जंगल जागरूक राहावं, जिभेवरी ताबा, सर्व सुखदाता, पाणी वाणी नानी नाचू नये. तुकाराम महाराजांनी हे जे काही लिहिलेले आहे ते खरोखरच समजून घेतलं तर भरपूर आणि संपूर्ण प्रमाणात छान गोष्ट आहे. नक्कीच प्रकाश कालोख या दोहोलाची कारण सूर्यच असतो. सूर्याचे अस्तित्व हे उजेडाला आणि नास्तित्व हे नक्कीच काळोखाला कारण आहे. जसे भगवंतांचे स्मरण हे सद्बुद्धीला आणि विस्मरण नक्की दुर्बुद्धीला कारण आहे. भगवंतांचे स्मरण ठेवले म्हणजे नक्की दुर्बुद्धी होणार नाही. म्हणून नेहमी भगवंतांच्या स्मरणात प्रत्येकाने राहावं आणि याला उपाय म्हणजे एकच आहे, ते म्हणजे निस्वार्थ मनाने करणे नामस्मरण. एक भगवंतांचे अनुसाद नक्की संधान ठेवा, म्हणजे इतर सर्व गुण आपोआप तुमचे मागे चालत येतील. मी नामस्मरण करतो असे जो म्हणतो तो माझ्यावर उपकार करतो असे मला वाटते, असे म्हणून लक्षात ठेवा. तुम्ही नामस्मरण करत असाल तर याचा लाभ तुम्हालाच आहे. म्हणून तुम्ही नामस्मरण करा, ते निस्वार्थ मनाने करा. नक्कीच हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे. मित्रांनो, हा संदेश तुमच्याकडे जितका वेळ आहे तितका वेळ देऊन तुम्ही हा संदेश नक्कीच ऐका. ज्याचे मन असेल स्वच्छ त्याच्या भाग्यामध्ये नक्कीच जरी असेल घाण तरी ईश्वर करून टाकतात ते साफ. हीच मोठी गोष्ट आहे. विचार असतो नात्याचा, नातं सुंदर असण्यापेक्षा ते पक्क असावं, जिथे हक्काने सुख आणि दुःख वाढता यावं, कोणाच्या सांगण्याने तुटणारं नसावं व विश्वासाने भरलेले देखील असावं, संकटकाळी धावून येणारं असावं, आनंदाच्या वेळी जाणारं मात्र कधीच नसावं, शुभ प्रसंगी शोभा वाढवणारं असावं आणि जीवाला जीव नक्कीच लावणारं असावं. नातं हे मात्र अशा पद्धतीने नक्कीच असावं. आयुष्य असंच जगायचं असतं. जे घडेल ते सहन कर भक्ता. बदलत्या जगाबरोबर तू देखील बदलायला शिक. कुठून सुरू झाले हे माहिती जरी नसले तरी कुठेतरी तुला थांबायचे असते. नक्कीच या गोष्टीची तू संपूर्णपणे जाणीव ठेव.
नक्कीच कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं. स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचे असते. दुःख आणि अश्रूंना मनात कोरडून नक्की ठेवायचं असतं. हसता नाही आलं तरी देखील चालेल, मात्र हसवायचं असतं. पंखामध्ये बळ आल्यावर घरटं कधी सोडायचं असतं. आकाशात झोपावूनी धरतीला कधी विसरायचं नसतं. मरणानं समोर येऊन जीव जरी मागितलं तरी मागून मागून तू काय मागितलंस रे असं म्हणायचं असतं. इच्छा असो वा नसो जन्मभर नक्की वाकायचं असतं, पण नक्कीच जग सोडताना मात्र समाधानानं जायचं असतं. आयुष्य असंच असतं, तुला असं जगायचं असतं. याच मोठ्या मोठ्या गोष्टी तुला आम्ही सांगतोय, म्हणून जेवढा वेळ आहे तितका वेळ देऊन तू हा संदेश माझ्यासाठी एक लक्षात ठेव. हिमालयाचं दुःख समजून घ्यायला हिमालया एवढं काळजी लागत असतं. त्याला बोलता येत नाही म्हणून त्याचं श्रेष्ठत्व कधी कम होत नसतं. तुम्ही कौतुक केलं तरी तो नक्कीच तसाच दिसतो आणि तुम्ही नावं जरी ठेवली तरी तो तसाच. तो कोणाशी भांडत नाही, कोणाला दुसऱ्याविषयी नक्कीच तिसरं सांगत देखील नाही. त्याला त्याची उंची नेहमी ठाऊक आहे. तो कर्तव्याशी एकनिष्ठ आहे आणि एकमेव आहे म्हणून तो नक्की मत्सरही नाही. आजही कष्ट घेऊन त्यावर झेंडा नक्की गाडणाऱ्या लोकांची तो नेहमी परीक्षा घेत असतो. त्याच्यावर पोहण्यासाठी त्याच्याशी आठ नक्की बाहेर सलगी करावी लागते. हिमालय होण्यासाठी हिमालय एवढं व्हावं लागतं हे अव्यक्त आहे आणि ही गोष्ट तुला नेहमी प्रेमळ बघता नक्कीच लक्षात ठेवायचे. मित्रांनो, फरक एवढाच असतो, जो भक्ती करत असतो त्याच्या प्रत्येक कार्यामध्ये आणि प्रत्येक दुःखामध्ये तो माणूस समाधान असतो आणि जो माणूस कधीच भक्ती करत नाही त्याच्या आयुष्यात भगवंताने कितीही दिले तरी त्याला त्यामध्ये नक्कीच कमीपणा वाटत असतो. हाच मोठा फरक असतो. प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या श्वासापर्यंत दोनच मोठे मार्ग ठेवलेले आहेत. एकतर तुम्ही देऊन जा, नाहीतर सर्व काही सोडून जा. कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था सध्या निसर्गाने करून ठेवलेली नाही. पण एक गोष्ट माणूस नेहमी सोबत घेऊन जातो आणि ती गोष्ट म्हणजे माणसाने केलेले प्रारब्ध, त्याने केलेले कर्म. हे माणूस नेहमी स्वतःसोबत घेऊन जात असतो. म्हणून तुम्ही कर्म कमवा आणि नक्कीच म्हणजे चांगले कर्म करा आणि तेच तुम्ही कमवा. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. नक्कीच शंकेला देखील इलाज नाही, स्वभावाला देखील औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही, शब्दांपेक्षा काही तिखट नाही आणि मौनासारखं उत्तम साधन या आयुष्यात कोणतंच नाही. जी माणसं एकटी असतात, जी चुकीची किंवा चुकलेली कधीच नसतात, ती माणसं स्वाभिमानी असतात. हाच मोठा फरक. इतरांचा विचार करणारी देखील असतात व समोरच्याच्या सुखासाठी दूर आलेली असतात. नाती टिकवण्यासाठी प्रयत्न करून हरलेली मात्र असतात. प्रामाणिक राहून दुखावलेली असतात. समोरच्याला नको आहे नातं, नको आहे आपली सोबत म्हणून दूर निघून आलेली असतात. एकटी असणारी माणसं चुकीची असतात असं तुम्ही समजाल तर तुम्ही चुकीचा आहात असं तुम्ही नक्कीच प्रत्यक्ष समजून घ्या. मित्रांनो, भगवंत सांगतात नक्कीच तू जे करशील तेच तुझ्याकडे उगवणार. अर्थात याचा अर्थ असं समजून घ्या, जे पेराल तेच उगवणार. दुसऱ्याला जाणून बुजून शारीरिक असो, मानसिक असो किंवा आर्थिक प्रकारचे दुःख देणारी व्यक्ती ही आज जरी सुखी दिसत असली तरी आयुष्यात येणाऱ्या काळात पुढे मात्र आज केलेल्या प्रत्येक कर्माचा हिशोब त्या व्यक्तीला पुढे द्यावाच लागतो. कारण निसर्गाचा एक मोठा नियम आहे, जे पेराल तेच उगवणार आणि हाच एक पद्धतीचा सिद्धांत आहे. हा सिद्धांत तू लक्षात ठेव. तुझ्यासाठी हे कधीही चांगले. नक्कीच लक्षात ठेव, कोणती गोष्ट अशक्य नसते. माणूस त्याच्या विचारांच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवत असतो. जर तुम्ही सध्या ठरवाल की तुमचं शरीर एकदम निरोगी आहे तर बिनधास्तपणे तुम्हाला भरपूर जास्त तुमच्या अंगामध्ये बळ आहे असं जाणवेल. आणि जर तुम्ही सध्या ठरवाल की तुमच्या शरीरामध्ये काहीतरी बिघाड झालेली आहे तर निश्चिंत स्वरूपात तुमच्या लक्षात येईल की नक्कीच काहीतरी बिघाड तुमच्या शरीरात झालेली आहे आणि त्याची जाणीव देखील होऊन जाईल. अर्थात हीच गोष्ट आहे, तुमच्या शरीरात अर्थात काहीच बिघाड झालेली नाही. तुमच्या फक्त आणि फक्त विचारांच्या कुवतीवर ते तुम्ही ठरवत आहात. म्हणून नक्कीच तुम्हाला एक गोष्टीची जाणीव ठेवायची आहे,
प्रत्येकाळी विचार करायचेच असतील तर तुम्ही सकारात्मक विचार करा. हे तुमच्यासाठी नक्कीच चांगल्या प्रकारची संपत्ती आहे. तुमची मिळकत जर तुमच्या कुटुंबाच्या गरजा भागवण्या इतकी असेल तर तुम्ही स्वतःला नेहमी श्रीमंत समजा. कारण माझ्या प्रेमळ भक्ता, श्रीमंतीची व्याख्या आजपर्यंत कोणालाच करतात आलेली नाही. जेवढ्या संपत्तीचा तुम्ही उपभोग नक्कीच घेता तेवढीच संपत्ती तुमची असते. जास्तीची संपत्ती म्हणजे गाढवाच्या पाठीवरील सोन्याच्या गाठोड्यासारखी असते. ओझं सांभाळण्याच्या पलीकडे त्याला त्याचा काहीच फायदा किंवा उपयोग नसतो. खरं तर आयुष्याची गणित बोटावर सोडवण्या इतकं सोपं नक्कीच असतं, पण भीतीचे आकडे, समाजाची काळजी व क्षणिक सुखाची ओढ अख्खा हिशोब प्रत्यक्ष चुकवतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, किती कमावून ठेवलं तरी बाकी राहते शून्य आणि संकटकाळी नक्कीच कामाला येते माणसाने केलेले चांगले कर्म. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही जे पुण्य कराल तेच तुमच्या संकटसमी कामामध्ये येणार आहे. याचे मात्र प्रत्यक्ष तुम्ही नक्कीच मूल्य समजून घ्या आणि प्रत्येकाळी चांगले कर्म करा. हेच तुमच्यासाठी योग्य आहे. अपयश पचवायला नक्कीच शिकायचं म्हणजे नक्की स्वैक्यांनीच केलेला वार म्हणजे लक्षात घ्या, पचवायला शिकण्यासारखं असतं. त्यांनी केलेल्या उपदेशाला धीराचा कान द्यायचा प्रयत्न करायचा. खरी फुंकर, खोटी फुंकर किंवा फुंकर आणि नक्की फुतकार पारख्याची पूर्णपणे शक्ती वाढवायची असते. अपयश मिळालं तरी छोट्यांना छोटा माणूस आपल्याला मोठं होतो आणि त्याला काही सांगायचा अधिकार प्राप्त होतो. या सत्याला समोर जाण्याची प्रत्येक वेळी तयारी असते. ही गोष्ट देखील तितक्या पद्धतीनेच खरी आहे. म्हणून लक्षात ठेवा, ज्या पद्धतीचा तुम्ही विचार करत असता त्या पद्धतीने तुमचं जीवन नक्कीच होऊन जातं. हे मात्र अटळ सत्य. नक्कीच जगाला काय आवडतं ते तुम्ही लिहू नका. तुम्हाला जे काही वाटतं ते तुम्ही लिहा. उद्या तुमचं वाटणं जगाची आवड बनेल एवढंच आम्ही तुम्हाला सांगून टाकतो. नक्कीच प्रत्येक वेळी भक्ता लक्षात ठेव, माणूस वाईट कर्म करत असताना मागे देखील पाहतो, पुढे देखील पाहतो आणि डावी उजवीकडे देखील पाहतो. अर्थात तो खाली देखील पाहतो, पण वाईट कर्म करत असताना तो वरती कधीच पाहत नाही. जो नक्कीच ईश्वर त्याच्या प्रत्येक कृतीवर, त्याच्या प्रत्येक क्षणावर लक्ष स्थिरावून आहे, तो त्याकडे मात्र दुर्लक्ष करतो. म्हणून तुम्ही जसे कर्म करणार आहात तुमच्या प्रत्येक कर्माचा हिशोब तो लिहायला वरती बसलेला आहे. म्हणून तुम्ही चांगले कर्म करा. नक्कीच भगवंत तुम्हाला भरपूर काही चांगल्या गोष्टी देतील. एवढं मात्र खरे, भगवंत तुमचा आशीर्वाद सदा असावा. तुमच्या विना माझा दिवस नसावा. तुमची साथ मिळाली म्हणून आज आम्ही सुखात आहोत. तुमच्या विना एक क्षण ही जाणे कठीण आहे. तुम्ही आत्ताच असं कमेंटमध्ये टाईप करा, प्रेमळ भक्ता, तू सहन करू शकणार नाहीस अशा अडचणी आणि त्रास आम्ही तुला कधीच देत नसतो. म्हणजे अर्थात शांत मनाने मी जी गोष्ट तुला सांगत आहे तू समजून घे. जी गोष्ट म्हणजे जे दुःख तुला सहन होणार नाहीत ते दुःख अजिबात आम्ही तुझ्या पदरी टाकत नसतो. कारण लक्षात ठेव, जर तुला काही अडचण असेल तर ती प्रशंसा म्हणून तू घे. कारण मला माहिती आहे तुझी क्षमता किती पट आहे आणि किती तुझी क्षमता आहे या प्रत्येक गोष्टी मला माहिती आहेत. पण प्रेमळ भक्ता, तू कायमस्वरूपी लक्षात घे, मी तुझी क्षमता ओळखून बसलेलो आहे. तुझी जेवढी क्षमता आहे तुला तेवढंच दुःख येणार. हेच अटळ सत्य. म्हणून तू प्रत्येक दुःखांचा सामना करू शकतो. फक्त तू लोकांचा विचार सोड आणि जास्त करून नक्कीच तू चांगल्या कर्माचा विचार कर. हे तुझ्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. जेव्हा आयुष्यात भरपूर संकटे येऊन पण तुम्ही खंबीर असाल ना, तेव्हा तुम्ही समजून जावा की बाळूमामांनी तुम्हाला सांभाळून घेतलेलं आहे. हीच योग्य ती गोष्ट आहे. मी जर तुला तुझे खरे प्रेम परत मिळवून दिले आहे तर त्याची कदर कर. कारण प्रेम हे प्रसादासारखे असते. हे देखील अटळ सत्य नक्कीच आहे. डोळे बंद केले म्हणून संकट जातात असं कधीच नसतं आणि संकट आल्याशिवाय डोळे कधी उघडच नसतात. अशक्य ही शक्य करतील भगवंत. फक्त तुम्ही प्रत्येक वेळी चांगले कर्म करा. हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. सुंदर आयुष्य सहज घडत नसतं तर ते जाणीवपूर्वक घडवावं लागतं. ते म्हणजे प्रार्थनेतून, दुसरी गोष्ट माणुसकीतून, तिसरी गोष्ट प्रेमातून, त्यागातून आणि सर्वात महत्त्वाचे असते कृतीतून. यामधून घडवावं लागतं तर आयुष्य चांगलं होऊन जातं.
हे देखील तितकंच खरे. समजूतदारपणा आणि शांतता हे प्रत्यक्ष वयावर नाही तर आयुष्यात येणाऱ्या अनुभवांवर नक्कीच अवलंबून असतं, हे देखील तितक्या पद्धतीने नक्कीच खरे. मित्रांनो, प्रत्येक वेळी लक्षात ठेवा, तुम्ही जितका जास्त ईश्वरांवर विश्वास ठेवाल तुम्हाला तितकं जास्त चांगल्या आयुष्यात आनंद मिळेल. आणि तुम्ही जितकी जास्त अपेक्षा इतरांकडून ठेवाल त्यापेक्षा दुप्पट जास्त दुःख तुम्हाला मिळेल. म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता, अपेक्षा ठेवायचीच असेल तर स्वतःकडून ठेव. विश्वास ठेवायचाच असेल तर तू स्वतःकडून नक्कीच स्वतःवर ठेव. मिळालंच तर सुख मिळेल, मात्र दुःख कधी तुला मिळणार नाही. एवढी गोष्ट आम्ही तुला नक्कीच ठेवतो. उशीर होईल पण सर्व नक्कीच व्यवस्थित होईल. आपल्याला जे पाहिजे त्यापेक्षा चांगलं होईल. दिवस वाईट असले तरी आयुष्य वाईट कधीच नसतं. ही गोष्ट प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, भक्ती तर प्रत्येकजण करतच असतं, परंतु भक्त हा पल्हाडासारखी आणि किंवा मीराबाईसारखं स्वतःला संपूर्ण समर्पित भावनेनं भक्ती जे प्रत्यक्ष झोकून देतात ना, त्यांना मी साक्षात दर्शन द्यायला अजूनही येत असतो आणि येत राहील असं ईश्वर आपल्याला प्रत्येकाला सांगत असतात. जीवनात अडचणी किती असू दे, चिंता जितक्या जास्त करशील त्या अडचणी अजून जास्त वाढतील. शांती जितकं राहशील त्या तितक्या कमी होत जातील. संयम जितका राखशील त्या तितक्या संपून जातील. आणि तू आमचे जितके आभार मानशील अडचणी आनंदात तेवढ्या बदलून जातील. अर्थात अडचणी प्रत्येक वेळी आलेली जरी असली तरी अडचण तुझा अंत कधी करू शकणार नाही, एवढं मात्र तू लक्षात ठेव. माहिती नाही काय जादू असते भगवंतांच्या चरणात. नमस्कार करायला जितके खाली वागतो तितके मोठे झाल्यासारखे वाटते. हीच ताकद भगवंतांच्या चरणात आहे आणि ही ताकद कळण्यासाठी देखील त्यांच्या भक्तीत असावं लागतं, हे देखील तितकंच खरे. माणूस गरिबीमुळे किंवा पैसे नसल्यामुळे कधीच खचत नसतो, तर माणूस तेव्हाच खचून जातो जेव्हा काही लोक आपले असूनसुद्धा क्षणाक्षणाला परकेपणाचे जाणीव करून देतात. हीच खरी वस्तुस्थिती आणि खरी स्थिती प्रत्येकाने नक्कीच लक्षात ठेवा. भगवंत सांगतात, अभिमानाला कधी तुझ्या मनाच्या घरात येऊ देऊ नको आणि स्वाभिमानाला कधी मनाच्या घरातून बाहेर काढू नको. त्याचे कारण देखील असेच आहे. अभिमान तुला कधीच प्रगती करू देणार नाही, मात्र स्वाभिमान तुला कधीच नक्की अधोगतीकडे जाऊ देणार नाही. हीच सर्वात मोठी गोष्ट आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भगवंत कुठे दिसतो का कुणा मानवाला, त्यासाठी नित्य शरण जावे लागते त्याला. संकट समी तोच धावून येतो नक्कीच आपल्या मदतीला. फक्त यासाठी देखील त्यांच्या भक्तीत लीन व्हावे लागते, हे देखील अटळ सत्य. भगवंत सांगतात, तू आम्हाला कोठेही शोध, तुला आम्ही सापडणार नाही. तर लक्षात घे, पूर्णपणे मी शरीराने जरी तुला दिसत नसलो तर मी सदैव प्रत्येकाच्या पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करील. हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. भगवंत सांगतात, आम्ही शरीराने कधीच दिसत नसतो, तर कोणत्या तरी माणसाच्या रूपात, एखाद्या वस्तूच्या रूपात किंवा एखाद्या निसर्गाच्या रूपात, कोणत्या ना कोणत्या रूपात आम्ही नक्कीच मनुष्याच्या मदतीला जात असतो. म्हणून प्रत्येकाळी ईश्वर नक्कीच आपल्या मदतीला केव्हा आले याचा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर प्रत्यक्ष तुम्हाला एक गोष्टीची नक्कीच आठवण करायची आहे. ती गोष्ट म्हणजे जेव्हा तुमच्यावर भरपूर जास्त संकट आलेलं होतं, त्या प्रत्यक्ष जास्त संकटकाळी कोणत्या व्यक्तीने तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढले आहे, तुम्ही याच्या आधी लक्ष करा आणि खरोखरच त्या व्यक्तीच्या नक्कीच पूर्णपणे त्या व्यक्तीमध्येच भगवंत आले आहेत. नक्कीच हे आम्ही तुम्हाला ठामपणे सांगून टाकतो. ज्यावेळी हरतो मी संकटांना तेव्हा नक्की सावरता तुम्ही मला समर्थ बनून. जेव्हा चाललो अंधारून तेव्हा दाखवता वाट मला सूर्य बनून. जेव्हा वाहू लागतो दुःखांचा वारा तेव्हा भगवंत तुम्हीच मला दाखवता निराला. जेव्हा वाहता अश्रूंचे पाट तेव्हा तुम्हीच दाखवतो मला नक्की जगण्याची वाट. जेव्हा पडतो खाली मी थकून हरून तेव्हा तुम्ही घेता मला मांडीवर उचलून आणि म्हणता, नको घाबरू या छोट्या छोट्या दुःखांना, नको नक्कीच हरू यांना. लक्षात ठेव, किती मोठं संकट पडो तुझ्या गाठी, नको घाबरू मीच असेल तुझ्या पाठी. हेच अनमोल नक्कीच प्रत्यक्ष शब्द ईश्वराने आपण प्रत्येकाला सांगून टाकले आहेत. ज्याची खरोखरी भक्ती
आणि मनापासून श्रद्धा असेल त्याने हा संदेश प्रत्येकाकडे शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला हे संदेश नक्कीच पूर्णपणे प्राप्त होतील. तुम्ही आत्ताच बाळूमामांच्या चरणी ही प्रार्थना करा की बाळूमामा, मी तुम्हाला मागत राहील, तुम्ही मात्र मला प्रत्येक गोष्ट देत राहाल, पण शेवटचं एक वचन तुम्ही मला द्या, तुम्ही कधीही सोडणार नाही या नक्कीच भक्ताची आणि बाळाची साठ आणि कधीच नाही काढणार या डोक्यावरचा हात, असं आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा. मित्रांनो, प्रत्यक्ष जीवनामध्ये जितके जास्त अडचणी तुमच्या येतील त्यापेक्षा जास्तही तुमच्या आयुष्यात सुख भगवंतांनी लिहून ठेवली आहे, याची जर तुम्हाला मनापासून जाणीव असेल तर नक्कीच कोणत्याही स्थितीत आणि कोणत्याही परिस्थितीत तुम्ही नाराज आणि दुःखी नक्कीच राहू नका. नक्कीच हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट आहे. नक्कीच प्रत्येक वेळी प्रत्येकाला एक गोष्ट लक्षात घ्यायचं आहे, ते म्हणजे शब्द एक पद्धतीची रचना असते आणि हा फार सुंदर नक्कीच रचना असते. चिखलात पाय फसले तर नक्कीच नळाजवळ जावे, परंतु आपल्याजवळ नळ आहे त्या नळाला पाहून चिखलात कधीच जाऊ नये. तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा, परंतु भरपूर पैसे बघून वाईट मार्गावर कधीच जाऊ नये, कारण जो भगवंत देऊ शकतो तो घेऊ देखील शकतो. यामध्ये थोड्याही प्रकारची नक्कीच अंतर नाही. आंधळा माणूस एका मंदिरात जातो. मंदिरात दर्शन घेत असलेले लोक त्या आंधळ्या माणसाला बघून म्हणाले, अरे तू दर्शनाला तर आलेला आहेस, पण तू भगवंतांना बघू शकणार का? त्यावेळी तो आंधळा नक्कीच हसला आणि म्हणाला, काय फरक पडतो, माझा भगवंत मला पाहत आहे ना. दृष्टी नाही तर तुम्ही दृष्टिकोन तर बदला, नक्कीच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट आहे. नक्कीच मित्रांनो, भगवंत सांगतात, तू नको उदास होऊ, मी आहे तुझ्या आसपास, मी चराचरात व्यापून आहे, वाराही मीच आहे, आकाशही मीच आहे, प्रत्येक रूपी मीच आहे, तू फक्त निस्वार्थ मनाने नामस्मरण करून तर बघ, आम्ही प्रत्येक काळी तुझ्या नक्कीच पाठीशी राहील. तुमची मिळकत जर तुमच्या नक्कीच प्रत्यक्ष कुटुंबाच्या गरजा भागवण्या इतकी असेल तर खरोखर तुम्ही स्वतःला प्रत्येकाळी श्रीमंत समजा, हे तुमच्यासाठी नक्कीच सर्वात चांगली गोष्ट आहे. नक्कीच नियमात बांधलेले हे आयुष्य आणि नजरकेत यात विशेष काही फरक नसतो. मोकळं फिरता तर येतं, मोकळं जगता मात्र प्रत्येकाला येत नसतं, याचा नक्कीच एवढा अंतर असतो. सांगत बसणाऱ्या माणसांना कोणीतरी ऐकतोय आणि त्याला आपली बाजू योग्य वाटत आहे एवढं समाधान प्रत्यक्ष हवं असतं. तेवढ्यामुळे त्यांना पुन्हा नक्की जगावंसं वाटतं. आपलं काही चुकलेलं नाही ही भावनाच माणसाला नव्या क्षणाचं प्रत्यक्ष स्वागत करायची एक पद्धतीचं बळ देतं. हे देखील तितकंच खरे. नव्या कपड्यांचे रंग घरातल्या इतर कपड्यांना लागले आणि नक्कीच ते डाग मात्र पक्के झाले. रंगाची गॅरंटी ही नक्कीच अशीच असते, म्हणजे लक्षात घ्या, त्याचे इतर कपड्यांना लागलेले डाग कधी जात नसतात. अशा पद्धतीने असते. फक्त तुम्ही समजून घ्या, फुलाला एक दिवस नक्कीच निर्माल्य व्हायचं असतं, प्रकाशाला अंधाराचा शाप असतो व चंद्राच्या आयुष्यात नक्कीच एक दिवस आमोशाचा असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात एक दिवस एक क्षण असा नक्कीच येतो ज्यावेळी सर्व काही संपलं असं माणसाला वाटत असतं, पण भगवंत सांगतो तोच खरा नक्की क्षण आहे भक्ता, तुझ्या आयुष्यात काहीतरी उत्तम घडण्याचा. फक्त तू हार मानू नको. नक्कीच हे तुझ्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट नक्कीच आहे. प्रेमळ भक्तांनो, एक गोष्ट देखील तितकीच खरी आहे, ते म्हणजे फुलांनासुद्धा आपण त्यांच्या देण्यावरून प्रेम करत असतो. काही फुलांना त्यांच्या नक्की रंग आणि रूप यामुळे, तर काही फुलांना त्यांच्या सुगंधामुळे, उदाहरणार्थ गुलाब आणि चाफा. पण मला असे वाटते की गुलाब हे जसे प्रेमाचे प्रतीक आहे, तसे नक्की चाफा हे लग्नानंतरच्या प्रेमाचे प्रतीक आहे. म्हणून कदाचित प्रत्येक वेळी प्रत्येकजण नक्कीच प्रत्यक्ष मोहावर नक्कीच अडकून राहतो, पण भगवंत सांगतात हे प्रत्यक्ष मोहमायात पडण्यापेक्षा तू नक्कीच भक्तीमध्ये पड, हे तुझ्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. बोलायला शिक, कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तीवर होतो. सृष्टीचा नियम आहे, बळी हा नेहमी बकऱ्याचा दिला जातो, वाघाचा कधीच नसतो. हे देखील तितकंच खरे. घमंड हा अहंकार आहे, तिथे नम्रता देखील नक्कीच असणार नाही, आणि जितकं जास्त तुम्ही घमंड कराल
तितकं जास्त नक्कीच तुमच्या जीवनामध्ये अडचण येईल हे देखील तितकंच खरे. प्रत्येक सोक्याची किंमत त्याच्या मूल्यमापन नक्की मापना इतके असते बरं का. काही फुकट नसतं आणि कोणताही सौदा कधीच स्वस्तात होत नाही. काही गोष्टींची किंमत नक्की अगोदर मोजावी लागते तर काहींची नंतर. एवढं मात्र खरे, नक्कीच खरे, पुढाऱ्यांकडून 2 गोष्टी शिकायच्या असतात. पहिली म्हणजे नक्की ते खूप सकारात्मक असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते आपली बाजू भक्कमपणे मांडत असतात. ते आपली बाजू मांडत असताना कधीही खालीवर पाहत नसतात, तर सकारात्मक विचाराने ते आपली प्रत्येक बाजू नक्की मांडत असतात. हीच गोष्ट तुम्हाला प्रत्येक काळी नक्की लक्षात ठेवायचं आहे. कारण जितकं जास्त तुम्ही सकारात्मक राहाल तितकं जास्त तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकटांचा तुम्ही सामना कराल हे देखील तितकंच खरे. प्रेमळ भक्तांनो, जर आजचा हा बाळू मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी तुम्ही तुमचा किमतीचा वेळ दिलेला असेल तर आम्ही तुमचे आभार मानतो. भेटूया पुढील एका नवीन संदेशाद्वारे. प्रत्येकाकडे संदेश नक्की शेअर करा आणि आत्ताच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.